ठेंगोडा शिवारातील तुर्कीहुडी परिसरात धुमाकूळ करणारा बिबट्या अखेर मध्यरात्री पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। वन विभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची वन विभागाकडे मागणी केली होती। आज मध्यरात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय। तुर्कीहुडी परिसरात राहणाऱ्या महेंद्र नानाभाऊ मोरे यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात काल मध्यरात्री बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता व बिबट्याच्या हल्ल्यात गायीचे वासरू ठार झाले होते। आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बॅटरी चमकवत आवाज करत बिबट्याला हुसकावलं, त्यामुळे बाकी जनावरे वाचली। 2 आठवड्यांपूर्वी याच परिसरात किशोर निंबा खेरणार या शेतकऱ्याच्या 2 शेळ्या बिबट्याने ठार केल्या होत्या, त्यामुळे पिंजरा बसवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती। व्यंगचित्रकार किरण मोरे व परिसरातील शेतकऱ्यांनी मात्र वन विभागाच्या उदासीन कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। पिंजरा आणून लावण्याची जबाबदारी वन विभागाची असताना मात्र पिंजरा शेतकऱ्यांना स्वतः आणायला वन विभागाने सांगितल्यामुळे शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय। तसेच पिंजऱ्यात बिबट्याला शिकार ठेवण्याची सुद्धा वन विभागाकडून शेतकऱ्यांना लोकवर्गणीतूनच शिकारीचे म्हणजे भक्ष्याचे नियोजन ही शेतकऱ्यांना करण्यात सांगण्यात आल्यामुळे वन विभाग नक्की वन विभागाची जबाबदारी काय असा मोठा प्रश्न तुर्कीवाडी परिसरातील नागरिकांना तसेच व्यंगचित्रकार किरण मोरे यांना पडलाय। वन विभागाचे स्वतंत्र मंत्रालय असताना जर शेतकरी वर्गालाच पैसा खर्च करायचा असेल तर वन विभाग व वनसंवर्धन मंत्रालय करते काय असा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय। ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचे बिबट्याने नुकसान केलंय त्या पशुधनाची नुकसान भरपाई त्वरित वन विभागाने द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।